श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझे यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 14 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. 2025चा पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा सण 3 दिवसाचा असतो. अगोदरच्या दिवशी असते ती भोगी, दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रात. असा हा 3 दिवसांचा जो सण आहे याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. तर पहा, मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हटलं जातं आणि सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा दिवस साजरा केला जातो. पहा, सुवासिनी स्त्रिया या दिवशी सुगडांची पूजा करतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे वौसा जो असतो म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्या ज्या असतात तर त्या भरल्या जातात आणि तीळ तांदूळ टाकले जाते आणि त्यानंतर त्या वौसायला जात असतात आणि हा सण साजरा करत असतात. सौभाग्याचा सण हा साजरा केला जातो. हळदी कुंकू या दिवशी केलं जातं. बरेच जण हळदी कुंकू या 15 दिवसामध्ये करत असतात. तर पहा, संक्रांती असा दिवस आहे. याच दिवशी फक्त काळ्या रंगाला जास्त महत्त्व दिलं जातं म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे, त्यामुळे मकर संक्रांतीला पिवळ्या कलरच्या साड्या, पिवळ्या कलरचे बांगड्या ह्या वर्ज्य आहेत. त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन हे केले जाते. पहा, आपल्याला ज्यावेळेस आपण उद्या मकर संक्रांतीला सकाळी सुगडाची पूजा करणार आहोत त्यावेळेस त्या सुगडामध्ये एक वस्तू तुम्हाला घालायची आहे. ही वस्तू जर तुम्ही सुगडामध्ये घातली तर आयुष्याचं सोनं होईल. सोन्यासारखे दिवस तुमच्या आयुष्यात येतील आणि 33 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. ही वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पहा, उद्या मकर संक्रांती आहे आणि या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला स्नान करण्याला जायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी आपल्याला पिवळा कलर चुकूनही घालायचा नाही. मुलं असू किंवा मिस्टर असू, कुणीही असू, तुम्हाला कुणालाही पिवळा कलर या दिवशी परिधान करायचा नाही. तर त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. पांढरे तीळ टाका किंवा काळे तीळ टाका, कोणतेही तीळ टाकले तरी चालतील. त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे. लाल फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या आहेत. थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध असेल ते टाकायचं आहे आणि याचा अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचा आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्य देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला यानंतर पूजाही करायची आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुगडांची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी सुगड पूजा करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ तुम्हाला कोरडी करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. तिथला केर कचरा तुम्हाला काढायचा आहे. पाट घ्यायचा आहे. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. तुम्हाला सर्वात अगोदर एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्याकरता त्याच्या आधी त्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे, हळद कुंकू व्हायचं, दिवा लावायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं. त्यानंतर तुम्हाला सुगडांखाली सुद्धा थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे सुगड त्यावरती ठेवायचे आहेत. आता एक सुवासिन असेल तर एका सुवासिनीसाठी 5 सुगड हे पुजले जातात आणि त्याचबरोबर छोटे छोटे जे बोळके असतात तर ते 5 तुळशीसाठी पुजले जातात. त्यानंतर प्रत्येक सुगडाला तुम्हाला हळदी कुंकवाचे 5-5 बोटे काढायचे आहेत, खालून वर असे ओढायचे आहेत. त्या सुगडांमध्ये तुम्हाला वौसा भरायचा आहे जो तुम्ही तयार करून ठेवलेला आहे. त्यामध्ये गाजर, बोरे, वालाच्या शेंगा, मटर, त्याचबरोबर हरभरा, तिळगुळ, तीळ, त्याचबरोबर शेंगा,
अशा पद्धतीने उसाची पेरे अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमच्याकडे वौसा आहे तो पूर्ण त्यामध्ये भरायचा आहे। त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या सुगडामध्ये भरण्या अगोदर एक खूप महत्त्वाची वस्तू त्या सुगडामध्ये तुम्हाला टाकायची आहे। ती वस्तू म्हणजे लक्ष्मीकारक आहे। ती वस्तू आहे तांदूळ। तर सर्वात अगोदर तुम्हाला सुगडांमध्ये तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ टाकल्यानंतरच तुम्हाला ज्या काही तुमच्याकडे वस्तू आहेत, अगदी तीळ देखील तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत। त्याचनंतर तुम्हाला सुगडांना हळद कुंकू वाहायचं आहे, स्वतःच्या कपाळाला देखील लावायचं आहे आणि त्यानंतर त्या सुगडांना फुले देखील तुम्ही अर्पण करू शकता। तर पहा, तुम्हाला तुमच्या तिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सुगड पूजा करू शकता। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा धूप अगरबत्ती त्या सुगडांना ओवाळून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे। त्यातला 2 सुगड जे 3 सुगड जे आहेत तर ते तुम्हाला देवांपाशी ठेवायचे आहेत आणि 2 सुगड तुम्हाला तुमच्या ताटामध्ये देवांकडे ओसायला जायचं आहे, त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत। आता तुमच्या तिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही जितके सुगडे स्वतःसोबत घेऊन जात असाल किंवा देवांपाशी जेवढे ठेवत असाल त्यानुसार तुम्ही हे पूजा करू शकता। कारण आमच्या इकडे छोटे छोटे बोळके जे असतात ते घेतात आणि ते तुळशी मातेला 5 जे बोळके आहेत तर त्याने ओवसलं जातं आणि 3 सुगडं जे आहेत तर ती देवांपाशी ठेवली जातात आणि 2 आपल्या ताटामध्ये घेतली जातात। त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुमच्या तिकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडांना विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे या सुगडांची जी पूजा आहे तर ती मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रीने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये करायची आहे। आणि हा सण जो आहे तर तो सौभाग्यवतींसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच सुवासिनी स्त्रिया ह्या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरामध्ये हळदी कुंकू हे करत असतात। घरामध्ये अनेक सुवासिनी स्त्रियांना बोलवलं जातं आणि प्रत्येकीला हळद कुंकू हे लावलं जातं आणि वाण म्हणून काहीतरी वस्तू ही दिली जाते। तर पहा, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांना आपण अर्घ्य देत असतो। आपण सूर्यदेवांना जर या दिवशी अर्घ्य दिलं तर आपले जे काही वाईट कर्म असतील, काही वाईट भोग असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात। तसेच सुवासिनी स्त्रियांनी आपल्या एकतरी सुवासिन स्त्रियांना कुंकवाची एकतरी डब्बी जी आहे तर ही या मकर संक्रांतीच्या दिवशी वाटायची आहे। असं केल्याने आपलं सौभाग्य अखंड राहतं, तसेच पतीची भरपूर अशी प्रगती होते, घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते। त्यामुळे अशा पद्धतीने एक कुंकवाची डब्बी तरी एका तरी सुवासिनींना कुंकू भरून वाटायची। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।